IVF शब्दशः अर्थ घेतला तर इट इज इन विट्रो फर्टिलायझेशन. नॉर्मल प्रेग्नन्सीची मी जस्ट एक छोटीशी कल्पना देते की नॉर्मल प्रेग्नन्सी कशी होते. तर दर महिन्याला आपल्याला पाळी येते आणि पाळी आल्यानंतर आपल्याला पाळीच्या 12व्या 13व्या दिवशी स्त्री ओव्हरी ज्याला म्हणतो, ज्याला आपण स्त्री बीज म्हणतो मराठीमध्ये, तर त्याच्यातनं एक एग येत असतो किंवा आपण त्याला हे म्हणतो स्त्री बीज म्हणतो. जेव्हा हसबंड सोबत संबंध होतात तेव्हा जेव्हा स्त्री बीज आणि शुक्राणू चं मिलन होतं तेव्हा फॅलोपियन ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन होतं आणि तशी प्रेग्नन्सी राहते. तर ही नॅचरल प्रोसेस आहे. तर IVF मध्ये काय करतो आपण, एका वेळेस मल्टिपल स्त्री बीज हॉर्मोन्स, म्हणजे ज्याला गोनाडोट्रोपिनचं हॉर्मोन म्हणतो, असे हॉर्मोनचे इंजेक्शन्स देऊन स्त्रीच्या बॉडीमध्ये तयार करतो. आणि मग हे इंजेक्शन्स पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून स्टार्ट होतात. इंजेक्शन्स ते 10 ते 12 दिवस घ्यायला लागतात, ज्याच्याने एकापेक्षा जास्त स्त्री बीजे रेडी होतात. आणि मग आपण सोनोग्राफी करून त्याची साईज बघतो, किती साईज वाढलीये, नंबर बघतो की किती स्त्री बीज रेडी झालीये. आणि जेव्हा हे सगळं प्रक्रिया पूर्ण होते 10 ते 12 दिवसानंतर, तेव्हा आपण एक छोटीशी भूल देतो. एका सुईद्वारे सगळे जेवढे स्त्री बीज बनले तेवढे सगळे स्त्री बीज बाहेर काढतो. आणि मग हसबंडचे शुक्र जंतू किंवा ज्याला सीमेन कलेक्ट करतो. चांगले जे स्पर्म्स असतात ते स्पर्म्स आणि जे स्त्री बीज मिळालेत, म्हणजे ज्याला oocyte किंवा ओवम म्हणतात, ते बाहेर म्हणजे एका आयव्हीएफ किंवा एम्ब्रिओ लॅब मध्ये प्रोसेस केले जातात. आणि त्याच्यात 2 प्रकार असतात. एक IVF म्हणजे एक स्त्री बीज किंवा एक ओवम oocyte घेतो आणि त्याच्या भोवती जेवढे सगळे चांगले चांगले स्पर्म्स असतात तेवढे स्पर्म्स सोडतो आणि त्याला आम्ही पेट्री डिश मध्ये इन्क्युबेट व्हायला ठेवतो आणि ते फर्टिलाइज होतात. आणि दुसरं प्रकार ज्याला इक्सी म्हणतात. इक्सी म्हणजे स्त्री बीज किंवा oocyte मध्ये स्पर्म्स जे असतात, शुक्रजंतू तो डिरेक्टली oocyte मध्ये किंवा स्त्री बीजामध्ये इंजेक्ट करतो आणि मग ते पण लॅबला ज्याला इक्सी इंट्रासायटोप्लाझ्मिक इंजेक्शन ऑफ स्पर्म म्हणतात. आणि मग ते लॅबमध्ये प्रोसेस होतं, एम्ब्रिओ लॅबमध्ये, आणि मग गर्भ बनतो, ज्याला एम्ब्रिओ बनतो. तर बेसिकली IVF मध्ये असं जी प्रोसेस शरीरामध्ये होते, जी फॅलोपियन ट्यूब मध्ये जी गर्भ बनण्याची प्रोसेस होते, ती आपण बाहेर लॅबोरेटरीमध्ये बनतो. म्हणजे आपण आईचं स्त्रीबीज घेतो आणि वडिलांचा शुक्रजंतू घेऊन एम्ब्रिओ लॅबमध्ये एम्ब्रिओ बनवतो, गर्भ बनवतो, आणि तो गर्भ आपण आईच्या आतमध्ये गर्भपिशवीत सोडतो. तर हे बेसिकली इन शॉर्ट मी IVF ची काय प्रक्रिया आहे हे सांगितलंय. IVFचा ग्लोबली सक्सेस रेट हा 45% to 50% आहे. जर कोणती स्त्री 3 IVF सायकल करते तर तिचा सक्सेस रेट, प्रेग्नन्सीचा रेट इज 45% to 50%. आणि नंतरची जी प्रेग्नन्सी असते ती अगदी रुटीन नॉर्मल प्रेग्नन्सी सारखीच असते. त्याच्यामध्ये काही म्हणजे कोणती पेशंट IVF करून प्रेग्नंट झाली आणि नॉर्मल प्रेग्नन्सी हे काही म्हणजे हे कळत नाही. हे IVF ची प्रेग्नन्सी ही ऍब्सोल्युटली नॉर्मल प्रेग्नन्सी सारखीच असते, त्याच्यामध्ये काही असा फरक नसतो. त्याचे भरपूर सारे फॅक्टर्स असतात ज्याच्यावरनं IVFचा सक्सेस रेट ठरला जातो. IVFचा सक्सेस रेट, क्वालिटी ऑफ एग, जर तुमचं काय म्हणतात स्त्री बीज खूप चांगलं असेल आणि शुक्राणू पण चांगला असेल आणि आपण हा गर्भ युट्रस मध्ये सोडतो, एंडोमेट्रियम म्हणजे जे गर्भपिशवीचं आतलं आवरण असतं त्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. जर तुमचं गर्भपिशवीचं आवरण चांगलं असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर मग कोणी म्हणजे बऱ्याचशा महिला फर्स्ट सायकल मध्ये पण कन्सिव्ह होऊ शकतात. तरी मिनिमम 3 सायकल तरी जर फर्स्ट सायकल मध्ये यश नाही आलं तरी खूप निराश होण्यासारखी गोष्ट नाहीये. तर तुम्ही नेक्स्ट सायकल ट्राय करू शकतात. म्हणजे हे पेशंटच्या काय फिजिकल आणि फायनान्शियल पेशंट तेवढा सक्षम असेल, तुम्ही ऍटलीस्ट 2 ते 3 सायकल ट्राय केल्या पाहिजेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि आजकाल एवढ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आल्यात IVF मध्ये की त्याच्याने सक्सेस रेट हा खूप खूप जास्त वाढलाय. तर कोणत्या कपलला जर पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये सक्सेस नसेल तर त्यांनी तिकडे बिलकुल निराश होऊ नये आणि त्यांनी दुसऱ्या सायकलला नक्की गेलं पाहिजे. मेजर असे साईड इफेक्ट काही नाही आहेत IVF चे. फक्त जेव्हा जेव्हा तुम्ही इंजेक्शन घेता, जेव्हा तुमची सायकल चालू असते तेव्हा तुम्ही रोज हॉर्मोनचे इंजेक्शन घेतात, दोन्ही साईडच्या ओव्हरीज नॉर्मल साईज पेक्षा मोठ्या होतात, तर फक्त पोट दुखणं, डिस्कम्फर्ट, थोडं ब्लोटिंग, बस. आणि
थोडंसं ऑन अँड ऑफ नोशिया म्हणजे मळमळ होणं, उलटी वांतीसारखं वाटणं आणि पोट दुखणं फक्त एवढेच असे साइड इफेक्ट्स आहेत. असे लाँग टर्म सीरियस साइड इफेक्ट आयव्हीएफचे काही नाहीयेत. जसं मी सांगितलं, की जे आपलं ओव्हम पिकअप जेव्हा स्त्रीबीज पूर्ण रेडी तयार होतात, तेव्हा आपण भूल देऊन ती स्त्रीबीज काढतो आणि तेव्हा तर पूर्ण भूल दिली असते म्हणजे पेशंटला काहीच त्रास होत नाही आणि जेव्हा एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो ती बिलकुल तिकडे दुखत वगैरे काहीच नाही पेशंटला. तिकडे भूल दिली नसते. पेशंट नॉर्मलच असतो. तर बिलकुल ॲब्सोल्युटली वेदनाहीन ही प्रोसेस असते. तर कुठल्याही प्रकारच्या वेदना कोणत्याही प्रोसिजरमध्ये नाही होत. जे कपल 1 वर्षापासनं विदाऊट एनी कॉन्ट्रासेप्शन जे काही कॉन्ट्रासेप्शन यूज करत नाहीये आणि ते प्रेग्नन्सीसाठी ट्राय करताय, तरी पण ते प्रेग्नंट होत नाहीये. त्यांनी त्यांच्या फर्टिलिटी कन्सल्टंटला भेटलं पाहिजे. इन्फर्टिलिटी म्हणजे ज्याला वांधत्व म्हणतात, त्याचे फिमेल फॅक्टर्स असतात आणि मेल फॅक्टर असतात. जेवढ्या फिमेल चे फॅक्टर्स आहेत, तेवढा म्हणजे पुरुष किंवा माणसं पण रिस्पॉन्सिबल असतात मुलं होण्यासाठी किंवा मूल न होण्यासाठी पण. आजकाल पीसीओडी खूप कॉमन आहे. तर पीसीओडी मध्ये पाळी नियमित येत नाही किंवा जे अंडे बनतात त्याची क्वालिटी ठीक नसते. बायकांमध्ये पीसीओडी आणि ज्यांनी बाकी सगळे प्रयत्न केले आहेत, आय केलं आहे. आयुआय ही एक वेगळी एंटिटी आहे. ज्यांनी इंट्रायुट्राइन इन्सेमिनायझेशन ज्यांनी आयुआय केलं आहे, बाकी काही गोळ्या घेतल्यात पण तरी पण त्यांना रिझल्ट येत नाहीये. ते आयव्हीएफ साठी जाऊ शकतात. नंतर ज्यांच्या दोन्ही नळ्या ज्याला फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, ज्या नळ्या ब्लॉक आहेत की ज्या नळ्यांमध्ये काही इन्फेक्शन आहे किंवा ज्याच्यामध्ये पाणी साठलंय, पस साठलाय आणि त्या नळ्या ओपन नाहीयेत त्यांच्यामध्ये पण आयव्हीएफ करू शकतो. नंतर ज्यांच्यामध्ये अंडे खूप जास्त आहेत, जसं पॉलिसिस्टिक ओव्हरी. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये खूप सारे स्त्रीबीज असतात, पण त्यांची क्वालिटी चांगली नसते किंवा कधी-कधी दर सायकलला स्त्रीबीज बाहेर नाही पडू शकत. ज्याच्यामध्ये खूप अंडे आहेत किंवा ज्यांच्यामध्ये बिलकुलच अंडे नाहीयेत किंवा खूप ज्यांच्यामध्ये अंडे कमी जसं 35-40 इयर्सच्या वरच्या महिला ज्या असतात, त्यांचे स्त्रीबीज कमी असतात. तर त्यांना इंजेक्शन हे गोनाडोट्रोपिनचे इंजेक्शन देऊन थोड्याफार प्रमाणात त्यांचे एग्ज स्त्रीबीज वाढवू शकतो. जर अशा महिला ज्यांच्यामध्ये एग्ज कमी आहेत, स्त्रीबीज खूपच कमी आहेत, त्यांच्यामध्ये आयव्हीएफ हे उपयुक्त आहे. देयर इज अ एंटिटी कॉल्ड एज एंडोमेट्रिओसिस. एंडोमेट्रिओसिस म्हणजे जे गर्भपिशवीचं आतलं आवरण आहे, ओव्हरीजवर असू शकतं किंवा फॅलोपियन ट्यूबवर असू शकतं. त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. तर एंडोमेट्रिओसिस मध्ये पण आयव्हीएफ आपण करू शकतो. नंतर ज्याच्यामध्ये फायब्रॉइड्स आहेत, ओव्हेरियन सिस्ट आहेत, त्याच्यामध्ये पण आयव्हीएफ चे रिझल्ट चांगले आहेत. 50% जे वंध्यत्वाचे कॉजेस आहेत, त्याच्यामध्ये पुरुषांचं पण एक खूप मोठा कॉज आहे. ज्यांचे शुक्रजंतू कमी आहेत किंवा ज्यांचे शुक्रजंतूंची मोटिलिटी ज्याला म्हणतो, ज्यांचे काय म्हणतात सगळं ठीक असतं, पण काउंट कमी, ज्यांचा स्पर्म काउंट कमी असतो, त्यांच्यामध्ये पण आयव्हीएफ चे रिझल्ट चांगले असतात. काहीतरी फॅमिलियल किंवा जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी आहेत, म्हणजे ज्यांना प्रेग्नन्सी राहते, पण त्यांच्या बाळांमध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते. प्री जेनेटिक डायग्नोस्टिक अशी एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये जो एम्ब्रिओ असतो तो जेनेटिकली चांगला आहे की नाही हे आपण बघतो. जर एम्ब्रिओ जेनेटिकली चांगला असेल म्हणजे ज्याच्यामध्ये जेनेटिक काहीच ॲबनॉर्मॅलिटी नाहीयेत, असाच आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो आणि जर जेनेटिकली ॲबनॉर्मल एम्ब्रिओ असेल तर आपण तो ट्रान्सफर करत नाही. तर मग ज्या कपल्समध्ये किंवा ज्या फॅमिलीजमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम आहे, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज आहे, त्यांच्यासाठी पण आयव्हीएफ सजेस्ट करते. स्त्रीचं आयव्हीएफ ची सायकल चालू केली आहे. जसं मी आधी सांगितलं, की आयव्हीएफ चे इंजेक्शन घेताना ओव्हरीजची साईज मोठी होते आणि मल्टिपल त्याच्यामध्ये स्त्रीबीज असतात. तर पोट दुखणं हे कॉमन आहे. त्या दरम्यान महिलेने जड काम काही करू नये किंवा जास्त स्ट्रेनस कोणी वर्कआउट करत असेल जिममध्ये तर जास्त हाय इंटेन्सिटी वर्कआउट किंवा वेट लिफ्टिंग वगैरे असे प्रकार करू नये. नॉर्मल एक्सरसाइज, नॉर्मल वॉक, योगा तुम्ही करू शकतात. जास्त जिने वर खाली करणं किंवा जास्त दगदग करणं हे पण करू नये आणि बाकी तर तुम्ही सगळे नॉर्मल तुमचे जे कामं आहेत ते करू शकतात. ड्रिंकिंग, स्मोकिंग, तुमचे बाकी काही व्यसनं असतील ते दोघं हसबंड आणि वाईफ दोघांनी तुमची सायकल चालू असताना ॲब्सोल्युटली बंद करणं हे ॲडवायझेबल आहे. इन्फर्टिलिटी कपल येतं तेव्हा बऱ्याचशा आपण ब्लड टेस्ट करतो. त्याच्यामध्ये नॉर्मल आपलं हिमोग्लोबिन, प्लेटलेट काउंट, ब्लड सेल,
HIV, हिपॅटायटिस बी ची टेस्ट, VDRL जी सेक्शुअल डिसीजेसची टेस्ट असते ती टेस्ट केली जाते आणि ठराविक हॉर्मोनच्या टेस्ट असतात त्या टेस्ट करणं कंपल्सरी आहे. थायरॉइडची टेस्ट केली जाते. FSH, LH, AMH, प्रोलॅक्टिन हे सगळे आणि फिमेल जे हॉर्मोन्स असतात ते सगळे हॉर्मोन्स ची टेस्ट केली जाते. ते हॉर्मोन्स बरोबर आहेत की नाही हे चेक केलं जातं आणि माणसांमध्ये सिमेन अनालिसिस ज्याला म्हणतो शुक्राणूंची तपासणी केली जाते. ह्या टेस्ट अगदी कंपल्सरी आहेत IVFच्या आधी आणि सोनोग्राफी पण केली जाते. सोनोग्राफीमध्ये आपण बघतो की गर्भपिशवीची साईज नीट आहे ना, गर्भपिशवीमध्ये कोणती गाठ ज्याला आपण युट्राईन फायब्रॉइड म्हणतो की गर्भपिशवीमध्ये कोणती गाठ नाही ना, खूपदा पेशंटमध्ये युट्राईन फायब्रॉइड असतात आणि कधी कधी ते जे युट्राईन फायब्रॉइड असतात ते गर्भपिशवीच्या आतल्या एम्ब्रिओ रुजू होतो तिकडे पण फायब्रॉइड असतात. तर खूपशा फिमेलला ते फायब्रॉइड काढून पण प्रेग्नन्सी राहू शकते. IVFची पण कधी कधी गरज पडू शकत नाही. तर सोनोग्राफी पण करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण दोन्ही साईडच्या आपण ओव्हरीज बघतो. ओव्हरीज मध्ये आपल्याला कळतं, एक अंदाज येतो जनरली की किती ह्या फिमेलमध्ये किती स्त्रीबीज आहेत किंवा किती स्त्रीबीज याचे बनवू शकतात. तर आपण त्याला AFC म्हणतात, अँट्री फॉलिकल काउंट बघतो. मग कोणतं काही इन्फेक्शन आहे की नाहीये ही पण तपासणी करतो. आपण सोनोग्राफीमध्ये गर्भपिशवीचं आवरण कसं आहे ते व्यवस्थित दर महिन्याला आतलं आवरण व्यवस्थित बनतंय की नाही हे पण चेक करतो. कारण की आपण जो एम्ब्रिओ आतमध्ये सोडणार असतो तर तो एम्ब्रिओ त्या गर्भपिशवीचे ज्याला अस्तर म्हणतो त्या अस्तरला एम्ब्रिओ चिकटणारा असतो. तर ते अस्तर खूप कमी पण नको आणि खूप जास्त पण नको. ते एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या वेळेस अराउंड 7 ते 8 मिलीमीटर हवं असतं. तर ते अस्तर त्या स्त्रीमध्ये त्या पिरियड ऑफ सायकलला कसं अस्तर असतं तिचं ठीक बनतंय की नाही बनतंय हे पण चेक करतो. मग आपण अजून एक टेस्ट करतो त्याला HSG म्हणतात, हिस्ट्रोसॅल्फिंगोग्राफी. त्याच्यामध्ये योनी मार्गे एक डाय पुश केला जातो आणि मग एक्सरे केला जातो. याच्यामध्ये दोन्ही तुमच्या ज्या नळ्या असतात त्याला फॅलोपियन ट्यूब म्हणतात, त्या नळ्या ओपन आहेत की नाही. कारण की जे स्पर्म्स असतात ते फॅलोपियन ट्यूब द्वारेच ट्रॅव्हल करतात. ह्या नळ्या ओपन असणं खूप महत्वाचं आहे. जर ह्या नळ्या बंद असतील तर ते स्पर्म्स ट्रॅव्हल नाही करू शकणार आणि ते ओवमला किंवा स्त्रीबीजाला भेटू नाही शकणार आणि मग प्रेग्नन्सी राहूच नाही शकत. कधी कधी एक हिस्ट्रोस्कोपी म्हणून पण टेस्ट बघतो. त्याच्यामध्ये योनीद्वारे एक छोटासा कॅमेरा आत टाकला जातो. ज्याच्यामध्ये परत आपण बघतो की गर्भपिशवी ठीक आहे ना, तिकडे काही गाठ नाहीये किंवा पडदा नाहीये. बऱ्याचदा फिमेल्स मध्ये गर्भपिशवीमध्ये पडदा असतो ज्याला आम्ही सेप्टम म्हणतो. तर सेप्टम असेल तरी पण दिवस राहायला प्रॉब्लेम येतो. तर मग जर सेप्टम काढला, जो पडद्याचं ऑपरेशन केलं तरी पण विदाऊट IVF पण बऱ्याचशा पेशंट प्रेग्नंट होऊ शकतात. तर छोटी दुर्बीण टाकून तपासणीला हिस्ट्रोस्कोपी म्हणतो. याच्यामध्ये पण गर्भपिशवीचं अस्तर बघतो, गर्भपिशवीचं लाइनिंग ठीक आहे की नाही, दोन्ही नळ्या ठीक आहेत की नाही, गर्भपिशवीमध्ये कोणता इन्फेक्शन कोणता आजार तर नाहीये. जसं आपल्याला माहिती आहे की ट्युबरक्युलोसिस, सगळ्यांना वाटतं की ट्युबरक्युलोसिस हा फक्त फुफ्फुसांचा असतो, पण इंडियामध्ये ऍबडॉमिनल ट्युबरक्युलोसिस किंवा गर्भपिशवीचा पण ट्युबरक्युलोसिस खूप कॉमन आहे. आपण जी दुर्बिणीची तपासणी करतो तर त्याच्यामध्ये हे पण कळतं की गर्भपिशवीमध्ये कोणतं ट्युबरक्युलोसिस सारखं किंवा अजून दुसरं कोणतं इन्फेक्शन तर नाहीये ना. मग कोणतं काही इन्फेक्शन असेल तर आपण अकॉर्डिंगली जर ट्रीटमेंट घेतली तर प्रेग्नन्सी राहू शकते. पण ह्या सगळ्या टेस्ट ज्या मी सांगितल्या, ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी, HSG आणि हिस्ट्रोस्कोपी आणि सिमेन अनालिसिस, हजबंडची जी टेस्ट असते सिमेन अनालिसिस, ही टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि जर हजबंडच्या सिमेन अनालिसिस मध्ये आलंय की स्पर्म काउंट कमी आहे किंवा इन्फेक्शन आहे तर स्क्रोटमची सोनोग्राफी पण केली जाते. मला IVF मध्ये 10 ते 12 दिवस सलग इंजेक्शन्स घ्यायला लागतात. तर तुम्हाला ते इंजेक्शन्स घ्यायला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. इंजेक्शन घेतल्यानंतर मग तुमचे स्त्रीबीज कसे वाढताय हे बघायला सोनोग्राफी करायला पण तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. वारंवार जायची गरज नाहीये. तुमची सायकल स्टार्ट झाल्यावरती महिन्यातनं 4-5 वेळा ओव्हम पिकअपसाठी आणि इंजेक्शनसाठी जायला लागतं. एका महिन्यामध्ये 4 ते 5 वेळा जावं लागू शकतं. आणि मग नंतर एकदा प्रेग्नंट झाल्यावरती तर नॉर्मल जो फॉलोअप असतो तो फॉलोअपच घ्यायला लागतो. IVF मध्ये बेसिकली काय होतं की एका वेळेस 2 ते 3 एम्ब्रिओज जे म्हणतात ते आपण सोडतो आणि म्हणजे असं होप असते की तिघांपैकी एक तरी पुढे जाईल किंवा दोघांपैकी एक तरी पुढे जाईल. म्हणून मग आपण ऍट अ टाइम सोडतानाच 2 ते 3 गर्भ सोडतो. तर त्याच्यातले 2 जर पुढे गेले तर ट्विन्स होऊ शकतात. तर असं म्हणजे इट्स नॉट अ रूल की दर IVF प्रेग्नन्सीमध्ये ट्विन्स होतील असं, इट्स नॉट अ थंब रूल.
पण दर इज समथिंग कॉल्ड एज एम्ब्रिओ रिडक्शन. दोघांपैकी एक गर्भ आपण म्हणजे आतमध्ये निझूर पण करू शकतो. पण आपण 2 ते 3 गर्भ सोडतो म्हणून मग त्यातले 2 गर्भ पुढे गेल्यामुळे बऱ्याच पेशंट्समध्ये ट्विन्स बेबी बघायला मिळतात.